शिकायचं शिकणार, प्लॅन द्यायचं शिकणार, निगेटिव्ह लोकांना पॉझिटिव्ह करणार, हसणार लोकांना सहन करणार. चला जलती है दुनिया ये जलाने वाला रहेगा. याला लोक म्हणले ना आला करोडपती हा म्हणा बोला भिकारपती. हिला जर कोणी नाव ठेवलं असेल ना अगं तू लेडीज आहे कमी शिकली पण ही नाही कार मध्ये बसणार आणि फॉरेनला जाऊन दाखवणार गावात बॅनर लावणार. आता याची बायको म्हणती तुमच्या जिने होणार नाही मिले दिवस सारे संसार केलाय मला माहिती आहे तुम्ही काय. बायको इज्जत देत नाही. पोरं पण म्हणतात दादा काय जिंदगी तुझी याने जन्माला घातले ते पण म्हणत काय काय केलं तू आमसाठी काय घोडम्या काय केलं. नातेवाईक समाज सगळ्याला नाव ठेवतोय फुल धनके टाकेत तसे दाबू दाबू जातात मुलक. पण आता याला आरपीपी दान नाही. आता हा पठ्ठ्या बघा हे सगळ्या जणांचा हा बदला घेणार. महिन्याला 2 लाख 5 लाखात चेक करणार कार घेणार. याला याच्याकडे बघून ती बायको म्हणणार आय लव्ह यू माझा छकुला. हा पोरं म्हणणार वाह डॅडी प्राऊड ऑफ यू. आई बाप म्हणणार पट्टा कोणाचा आहे. भाऊ म्हणणार भाऊ कोणाचा आहे आपला. मित्र म्हणणार दोस्त कोणाचा आहे आपला. तुमचा फोटो दाखवू दाखवू म्हणणार हा आपला मित्र आहे. असं याला बनवलं गेले. आणि आता याच्या आखरी सास पर्यंत आखरी रक्ताच्या थेंबापर्यंत हा गरिबीत लागलेला जो कलंक आहे ना याच्या आयुष्यातला 2, 3, 4, 5, 7, 8, 10 वर्षापासून तुटलाय ना बस पठ्ठ्याला फक्त एक विजय कापी सगळे कलंक पुसून टाकण्यासाठी. येस ऑर नो. काही प्रॉब्लेम नाही बाबड्या. तू करतोय ना घेतले ना सिरियस. समाज साथ देत नाही परिवार साथ देत नाही आतलं मन घाण झाले सगळे प्रयत्न करून झाले चिरला अंधार दिसतोय ना बाबड्या. हार मान नको. तुझ्या आत पण आत्मा परमात्मा आहे. हा हिस्ट्री करून दाखवणार हिस्ट्री करून दाखवणार. तुझी बी उजा आहे कारण की याला आता नवीन परिवार भेटलाय सगळ्यांचा. नवीन फैमिली मिल गई इसको. यस और नो. और इसको सिर्फ इसके लिए तैयार नहीं किया जो इसकी खुशी इसकी गाड़ी इसका घर इसकी जिंदगी के लिए नहीं इसके घर का अंधेरा दूर करने के लिए इसको तैयार नहीं किया. चला ये 3, 4 साल 5 साल खुद की जिंदगी के लिए लगाएगा लेकिन उसके बाद सैकड़ों हजारों घर के अंधेरा दूर करेगा. लोगों के आंसू पोछेगा लोगों को उठाएगा जिंदगी जीने के लिए. साला इसके लिए तैयार हुआ है बॉस. ये सिर्फ अपनी जिंदगी नहीं लोगों की जिंदगी बनाने के लिए तैयार हुआ है बॉस. कितने लोग तैयार है ऐसी सोच रखने के लिए. है क्या तैयार. तो चलो रेडी हो. लड़ना है करना है. चाहिए पैसा चाहिए गाड़ी बनानी है जिंदगी आना है फॉरेन टूर बैठना है फ्लाइट में करना है जंप फ्लाइट से. देखो ना सब कुछ हो सकता है. सपने तो यही है यार. क्यों लगा रहे हो पूरी जिंदगी 60-60 साल क्यों लगा रहे हो. लगा है ना बहुत सारे लोग लगा रहे हैं ना. जहाँ पे पॉसिबल है वहां पे आ जाओ. घुसो इधर घुसो. कितना भी पत्थर है ना तो लगाओ तोड़ो उसको तोड़ो कोई दिक्कत नाही आहे. सगळे पॅराडाइम ब्रेक करू शकतो आपण. करू शकतो पण नाही करू शकत. आहे का साथ द्यायला तयारी. चला माझ्याबद्दल बोलू 5 मिनिटं. मला ओळखताय ना तुम्ही. छान वाटतंय. पण जेव्हा मी बिझनेस सुरू केला तेव्हा कुठं तुम्ही कुठं होते माझ्या लिस्ट मध्ये होते. लिस्ट मध्ये नव्हते ना. पण म्हणतात ना जर नदी निघली ना डोंगरातून ती समुद्रापर्यंत पोहोचती. त्याला मला भेटायचं होतं तुम्हाला. स्वप्नावर लोकांना येड्या लोकांना जिद्दी लोकांना म्हणून आपली भेट झाली. समजते का. भेट झाली. चलने वालों की दुआ आपले राहुल सर नाही मुलासाठी जोडा टाळ्या मारा.
काय तिचे वाजवायला तुमच्या हे विशाल सरासरी टाळ्या बघा ते विशाल सर कॅमेरा घेऊन बसले. चला आपल्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या लीडरसाठी जोरात टाळ्या मारा. आपल्याला भेटायचं होतं, माहित नाही किती दिवस देव ठेवणार आहे पृथ्वी तलावर, पण जगू रोज. एक एक वर्षाचं आयुष्य एक एक दिवस जगायचं आपल्याला. जगायला आलोय आपण पृथ्वी तलावर. पण नाही रोखू शकलं पाहिजे आपल्याला. नाही रोखू शकलं पाहिजे. काय ती ऊर्जा प्रत्येकात जागी झाली पाहिजे. आए वो अकेले, जाना अकेला है. मरते समय कोई नहीं रोक सकता, तो जीते समय भी साला कोई नहीं रोकना चाहिए मुझे. ना वो फैमिली, ना वो समाज, ना वो वाइफ, ना वो हस्बैंड, ना वो बच्चे, ना मेरा पास्ट फेल्योर, ना मेरा पास्ट एक्सपीरियंस, कोई नहीं मुझे रोक सकता. ना मेरी सोच, कोई नहीं रोक सकता. मेरा अधिकार है जिंदगी जीने का. यस और नो? माझा अधिकार आहे चांगलं जिंदगी जगण्याचा. भगवंत संग पंगा घेऊन मी इथं आलोय ना, तर मी चांगली जिंदगी जगू शकलो पाहिजे. माझा जन्म झाला होता गरीब कुटुंबात, सापराच्या घरात, जिथं पाऊस पडल्यावर अक्षरशः झोपायला जागा राहत नव्हती. हंडा लावायचं, कोणी पतेल लावायचं, उधाडी असायची, असं झोपायचो आम्ही. 1.5 एकर शेती, लहान बहीण लहान भाऊ. 15 रुपये आईने शाळेत कामाला जायचे दुसऱ्या शेतात, वडील 50 रुपये रोजाने कामाला जायचे. 100 रुपये रोजात भाजीपाला असायचा. असं जिंदगी चालली होती. 4थी एका गावात, 7वी एका गावात, 10वी एका गावात. 10वी नंतर वडील म्हणले, भाऊ आम्ही शिकलो फार तर नाही, तुला शिकवलंय, तू कामाला जा. आता 16 वर्षापासून कामाला लागलो. पार्ट टाइम कॉलेज सुरू केलं, ग्रॅज्युएशन केलं. घरात गोड फक्त पिवळे लाडू यायचे. पाव यायचा ना, पाव बटरवाला आमच्या घरापासून येत नव्हता, कारण की 4-5 रुपयाचे ब्रेड पाव घेऊ शकत नव्हते घरचे. घरात चहा असायचा गोड, चहासाठी भांडण व्हायचं. आई शेंगदाणे आणि साखरेला कुलूप लावून जायची. गरीब घरात काय असतं, ते बाजारातून बिस्किट पुडा आला तर तेच खाऊन असायचा. कुठले गुलाबजामुन, कुठले काजू कटली, कुठले बासुंदी, कधी ऐकलं पण नव्हते ना बोल. अशा कुटुंबात जन्म घेतलाय. अशा परिस्थितीत मी पाहिलंय, आई उठून कष्ट करते, वडील उठून कष्ट करतायत. 2-2, 3-3 थिगळं देऊन आईने साड्या लुगडे घातले. वडिलाचा पायजाम फाटलेला, वडिलाचे बनेल फाटलेले, घाम येतो त्यांच्या अंगाचा, त्यांच्या कपड्याचा. मी जवळून पाहिलं होतं त्यांना मेहनत करताना, दुःख सहन करताना, गरिबीला तोडण्यासाठी. माझ्या वडिलाचे वडील, आजोबा पणजोबा जन्माला आले, जगले आणि गेले, काहीच नाही करू शकले. त्यांचे स्वतः खुश नाही राहिले, पत्नीला खुशी नाही दिली, मुलांना खुशी नाही दिली. आल्या आणि त्यांना नाही मोका भेटला, त्यांना नाही चान्स भेटला. माझ्यासमोर पण चान्स नव्हता. समाज म्हणला शिकलो. 15 वर्ष शिकल्यावर 3000 पगार, लायकी ठरवली माझी. 15 वर्ष शिकल्यावर, रोज 10 तास काम केल्यावर, 8-8, 12-12, 16-16 तास काम केलं मी. 25 दिवसात महिना असतो ना, तर माझ्या 10-10 दिवस एक्स्ट्रा भरायचे 3000 पगारात सुद्धा. 3000 पगार होता. लोक 1.5-2 तास काम करायचे आणि टाइमपास करायचे. मी 2 तास काम नव्हतो करत. मी त्या 3000 जवळपास 30,000चं काम करत होतो. मला माहिती होतं, शिकायचं होतं मला, लढायचं होतं मला जीवनामध्ये. 1250 रुपये रूमला भाडं होतं. आम्ही 6 जण राहायचो. पत्र्याची रूम होती वर. पॅराशूटचं तेल, छोटा पावडरचा डबा असतो ना, त्याचं कॉन्ट्रीब्युशन असायचं. 40 किलोमीटर घर जवळ होतं. घरी जात नव्हतं 3-3 महिने. खाली एक हौद होता, फुटकी बादली होती, पाणी, थंड पाणी आणून वर आंघोळ करावं लागायचं टेरिसवर. असं करून आंघोळ करायचो. पावसात पण थंड, थंडीत पण थंड आणि उन्हाळ्यात पण थंड पाणी. कधी कधी आई सणासुदीला चपात्या व्हायच्या घरामध्ये. भाजी एवढी करायची, ती भाजी 2 लोक खाऊ शकत होते. पण आई म्हणायची लावून लावून खा, आपल्याला सगळ्याला पुरली. बघितलंय का तुमच्या जीवनात तुम्ही अनुभव? आम्ही जवळून बघितलाय. गरिबीची लई मोठी जाणीव आहे आणि सगळे संकट जीवन जगत होतो. काहीच मार्ग दिसत नव्हता. स्वप्न नावाची गोष्टच नव्हती आयुष्यामध्ये. या संकटामध्ये, या संघर्षामध्ये वडिलांनी सगळं काही केलं, आम्ही सगळं काही केलं.
वडिलांची हालत बघितली मी, फार दुःखदायक असायची. ते अज्ञानी होते, त्यांना मौका नव्हता, त्यांना चान्स नव्हता. सगळीकडे किराण्याची उधारी, भांड्याची उधारी, कपड्याची उधारी, 100 रुपयाची दिशी टाकायची वडिलाची. काही 5,000 रुपये जर प्रॉब्लेम आला ना, लोक 10% द्यायची. 5,000 रुपये 10%. जवळून पाहिलं जीवन. ती पगारापर्यंत गेलो होतो. लग्न झालं तेव्हा लग्नात 300 रुपयाचा शर्ट होता, बायकोची 650 रुपयाची होती. गरिबीत लग्न झालं. चालली होती जिंदगी. 4 लाखापर्यंत पॅकेज पण दिलं. छोटासा ऍक्सिडेंट झाला भाऊचा, हॉस्पिटलला ऍडमिट केलं. डॉक्टरला आम्हाला वाटलं थोडीशी गोष्ट आहे. 1 महिना ट्रीटमेंट झाल्यावर डॉक्टर म्हणले 2.25 लाख बिल झालं. त्यावेळेस मित्र नातेवाईक काय असतात जवळून कळले पैसा किती महत्त्वाचा असतो. कोणीच भेटायला येत नव्हतं तेव्हा. मी घरचा मोठा होतो, 180 किलोमीटर दूर पुण्यामध्ये भाऊला ऍडमिट केलं होतं. ज्या घरात 10,000 रुपये व्याजाने काढावं लागतात, त्या घरात जेव्हा भाऊ त्रासात आला, विचार करा काय काय केलं असं. ताकद असते ना माणसात. त्यावेळेस भाऊला जेव्हा एवढं सगळं ट्रीटमेंट झाल्यावर डॉक्टर म्हणले आपण आता पाय वाचू शकत नाही, पाय कट करावं लागेल. आणि तो डिसिजन मला घ्यायचा होता. भाऊ म्हणला मला पुढं चाललंय, म्हणलं ऑपरेशन करायला चाललंय, न सांगता. भाऊ शुद्धीवर आल्यानंतर भाऊने मला विचारलं लास्टला की म्हणलं दादा मा पाय कुठे. तेव्हा मी बेशुद्ध पडलो होतो. का बरं गरीबाच्याच नशिबात. मला कळत नव्हतं, अध्यात्म माहित नव्हतं. ते वाईट वाटायचं मला की का अशा बापाच्या पोटी मला जन्म दिला, का माझ्यावरची वेळ आली, का असं दुःख होतंय. आहे ना समाजात फार दुःख असे भरपूर आहेत. त्यांचं लग्न होत नाही, त्यांचं शरीर भगवंताने खराब दिलंय, त्यांना अचानक काहीतरी दुःख होतं, कुणीतरी धोका देतं, मुलं अनाथ असतात, कधी मुलं अपंग जन्माला येतात, कधी आंधळ आहे, कुणी बहिर आहे, कुणी मूक आहे ना. हे पण लोक तडफडतात. रोज कधी कधी अत्याचार सहन करतात, पण त्यांना कळत नाही की अत्याचार आमच्या आयुष्यात काय होऊ राहिलाय. मला पण कळत नव्हतं. फार मी दुःखात होतो आयुष्यामध्ये. एक एक दुःख जीवनामध्ये बघितलंय. फार संघर्षमय होता, अंधार होता. वयाच्या पहिल्या वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत मला असं वाटतंय गरिबीने मारलं होतं जीवनामध्ये. मार्ग भेटला नाही, कुणी दिशा दाखवून नाही, कुणी साथ दिली नाही, कुठल्या नातेवाईकांनी नाही, कुठल्या मित्रांनी नाही, परिवारात तर काय त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो. पोट भरण्यासाठी तेवढी मेहनत करत होते, तर विचाराची क्षमता कधी देणार आई वडील आपल्याला. त्यांच्या जेवढ्या कोटीच्या बाहेर त्यांनी देऊन टाकलं. सगळं दुःख बघितलंय. आणि मला एक क्षण आठवतो, आमच्या गावापासून नगरला येण्यासाठी 40 किलोमीटर आहे. मला 50 रुपये पाहिजे होते. माझे वडील मला सायकलवर सोडायला आले तिथं. म्हणलं तात्या मला 50 रुपये देता का. त्यांनी पायजाब्याच खेळून पॉकेट काढलं आणि इकडं तिकडं बघत फक्त 10 रुपयाची नोट होती. मी बघितलं, डोळे नाही मिळू शकले. वडील म्हणजे थांबव, मी आलो 5-10 मिनिटात आलो. मला माहित नाही माझ्या वडिलांचे पैसे कुठून आणले, कोणाकडून वस्तू आणले, कुठल्या हॉटेलमधून आणले. ते मला 50 रुपये काढून दिले ना, 50 कोटी नाही मला वाटत चांगले. ते 50 रुपये मला आठवतात माझ्या वडिलांचं प्रेम. काहीच नसताना त्यांच्यासाठी ते 50 किती मोठे होते. 10 रुपये असताना कमाई होती. ते जवळून गरिबी बघितली. संघर्ष फार होता. आत्महत्यापर्यंत गेलो होतो, थकलो होतो आयुष्याला. 4 लाखाचा पगार 15 वर्षापूर्वी होता. लग्न झालं होतं, पण विचार नव्हते. तुटलो होतो, भाग झालो होतो. अशा काळात रात्री 2:30 वाजता पुण्यामध्ये मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला गेलो होतो. फक्त 10 सेकंद पुढे रेल्वे होती माझी. मरायचंय, पण डिसिजन होत नव्हता. विचार आला की आता मेलो तर कोण खाल्ला फायदा होणार आहे, कोण रडणार आहे माझ्यासाठी. ज्या भीतीला, ज्या संघर्षाला घाबरून मी मरायला निघलोय ना, तर माझ्या घरचा आणखीन संघर्ष सहन करावा लागेल. तडफडून बिचारे आयुष्यभर ते नाही मरायचं म्हटलं. सकाळी 4:30 वाजेपर्यंत तिथंच टपरीवर बसलो.
एकटाच. त्यावेळेस ती काळी रात्र होती, तुफान होतं, ते वादळ होतं माझ्या साक्षी. तिथून आलो आणि विचार केला की नाही मारायचं. असं विचार करू आपण मेलो या समाजासाठी आणि जगून जाऊया. त्यानंतर मला ते लोकांचं हसणं, लोकांचं नाव ठेवणं, लोकांचे टोमणे काहीच ऐकायला येत नव्हतं. तर असंच दिसत नव्हतं मला, वेडा झालो होतो. असं वेड्या माणसाला समाजात कळत नाही ना काही. तर स्वप्न ज्यांच्याकडे असतात ना ते लोक वेडे होतात. त्यांना नाही दिसत काहीच, टाइमपास नाही दिसत त्यांना. मला काहीच नव्हतं दिसत. मला फक्त माझं स्वप्न दिसत होतं. माझी आई, माझ्या वडिलांचे कष्ट. काय त्या बायकोची चूक आहे, तिने माझ्यावर जिंदगी दिली ना आई वडिलापासून. मला चूज केलंय. ते मुलगा मी जन्माला घातलाय. माझ्या खानदानात ज्या परंपरा आल्या त्या परंपराला चालत न्यायचं की त्या परंपराला बदलायचं, गोंधळ चालला होता. आणि अशा वेळेस मला मार्केटिंग भेटलं होतं. पण माझ्याकडे निगेटिव्ह अनुभव होते. मी सिरियस नाही आलो. आतलं विचारलंय घाणेरडे असतात माणसं, लय त्रास दिला मला. बाहेरच्या दुश्मनाने नाही, माझ्या आतल्या दुश्मनाने मला लय त्रास दिला. वारंवार डाऊट करणं, खोटं बोलणं, अहंकार, इगो, जेलसी, द्वेष, मीपणा हे माझे खरे शत्रू होते माझ्या जिंदगीमध्ये. या शत्रूला तोडायला आहे ना मला 6 महिने लागले. किती महिने लागले? 6 महिने. भयानक मेहनत. माझ्या वडिलांनी पूर्ण जिंदगी शारीरिक जेवढी मेहनत केली असेल ना तेवढी मेहनत मी 6 महिन्यात केली. भयानक संघर्ष केला सर. झोपच येत नव्हती आपल्याला. सकाळी उठायचा टायमिंग 5चा होता. रात्री झोपायला 1-2 वाजायची. न झोपता रात्री जाऊन काढल्यात माझ्या टीम सोबत आम्ही. न झोपता हे वेडे झालो होतो. त्याच पुण्यामध्ये 3 दिवस लागले होते मला रूम शोधायला. एक अशी वेळ आली होती की लग्न झाल्यानंतर बायको पुण्यात घेऊन गेलो आणि मार्केटिंगच्या नादामुळं पुन्हा बायकोला घरी आणून सोडावं लागलं होतं. फोन उचलत नव्हतं घरच्याचे 6 महिने मी. नंबरच नव्हता माझा. बायको घरी होती, पोरं घरी होती. कारण की माझ्या आयुष्यात सगळे प्रॉब्लेम पैसे होते. मी काय करू यांना वेळ देऊन, काय बोलू यांसोबत बसून जेवण करू. ते एक घास मला विषासारखा वाटत होता. मला माहिती होतं थोड्या दिवस त्रास सहन करतील पण नंतर यांना पूर्ण आयुष्याचं सुख आहे ना एका महिन्यात देणार मी. हे चॅलेंज घेऊन लढत होतो मी. आणि जेव्हा जात होतो ना मार्केटमध्ये माहीत नव्हतं कोणाला सांगू. पैसे नव्हते, लोक नव्हते, यादी नव्हती, नॉलेज नव्हतं, काहीच नव्हतं. पण शिकलो. रोज अभ्यास करायचा, ट्रेनिंगला जा, मीटिंगला जा. लोकांनी नाही दिली साथ पण मला एकच पर्याय होता. ते पाणी होतं ना मला भेटायचं होतं माझ्या स्वप्नाला. किती पण अडचणी येऊन द्या, ती नदी थांबत नाही ना तसं मी थांबणार नाही ठरवलं होतं. कुछ भी हो जाए. म्हणतात ना आतून जर प्युअरिटी असेल, सत्यतेचा मार्ग तुम्ही धरायला असता, जीवाची सेवा करायचा भाव असेल तर देव पण साथ देतो तुम्हाला. यस मी तर म्हणतो यस. हे तुम्ही माझे रिअल नातेवाईक आहेत, मित्र आहेत. ते बाहेरचे लोक मी नाही दिली साथ, मला कोणी नाही दिली. आणि मी त्यांना आज नातेवाईक नाही मानत. तुम्ही माझे रिअल नातेवाईक आहे ज्यांनी माझ्या बिझनेसची साथ दिली. हे माझे रिअल लोक काय दिखावा फक्त नाते होते. या नाते होतेच्या मुळात मूर्ख लोक जन्म घालतात ते कृष्ण सांगतात. सगळ्याच व्हिडिओ बघितला आपण. नाही घालणार म्हटलं. लढलो ना, तुटलो. 7-8 वेळा माझ्या टीमा तुटल्या. माझे लोक गेले, कोणी काम नाही केलं, कोणी मला डिस्ट्रॅक्ट केलं, कोणी मी नाही डिस्ट्रॅक्ट झालो. मी शॉर्टकट नाही शोधले. मला त्रास होतोय ना तर मी सोपं शोधणार नाही. म्हणलं इथंच मी करून दाखवणार. सोपं तू कर, मला अवघड करायचे. हे अवघड आहे ना, हे अशक्य आहे ना, हे मुश्किल आहे ना, हेच काम मी करून दाखवणार. अवघड वाटणारं काम 2010ला सगळे निगेटिव्हिटी सिच्युएशन असताना ते काम करून दाखवलं. कारण की मला नीतिमत्तेने काम करायचं होतं. मला शॉर्टकट नाही पाहिजे. कोणाला 1 रुपयाला फसवायचं नाही. अशोक तोरमाच्या कॅरेक्टरमध्ये कोणीच म्हणू शकत नाही की अशोकने मला 1 रुपयाला फसवलं. चिटिंग नाही. लोकांच्या अश्रूतून मी कधीच पैसे नाही कमवले. प्युअरिटी पाहिजे, डोळ्यात डोळे घालून. अरे कोणी पण कुठल्या पण घरी आमचं स्वागत करत होतं. परिवार वाटायचो, ताई बहीण अक्का मामा काका. लोक वाट पाहिजे घरी लाईन लावून. सुद्धा आमच्या घरी कधी जेवायला येणार आहेत. आम्ही जेवायला गेलं की त्यांच्या घरी लक्ष्मी यायची. कारण की आम्ही लोक त्यांच्या क्लोजिंग करून लावायचो. आले का 7-8 जॉईनिंग यायची मध्ये निघून जायच्या बोलता बोलता. जेवता बोललो तरी लोक जॉईन व्हायची. हे
का हे प्युरिटी काय येते? आतमध्येच परमात्मा आत्मा आहे ना सगळ्यांच्या. आतले विचार, आतले शब्द आणि तुमचे तसे कर्म व्हायला लागले का झाले मॅच. आत विचार एक, बोलणं एक नाही होऊ शकत. ट्रेनिंग अटेंड केल्या, मीटिंग अटेंड केल्या, पुस्तक अटेंड केले, शिस्त फॉलो करू, सवयीला बदललं, उठण्याची सवय, झोपण्याची सवय, खाण्याची सवय. बाहेर लई मोठा आवाज आहे, पण मी म्हणलं या नेटवर्क मार्केटिंगला कॅन्सर मला दूर करायचा आहे. लोकांवर अन्याय झालाय, लोकांकडून झालाय की नाही झाला. अशा कंपन्या, अशा लीडरने लोकांना लई त्रास दिलाय. माझ्या अशा नवीन लोकांना मला एक टॉप लेवलला नेऊन त्यांना दाखवून द्यायचं आहे की रिअल नेटवर्क मार्केटिंग काय असतं. तो कॅन्सर दूर करायचा आहे म्हणून मी नेटवर्क मार्केटिंग करतोय. माझे स्वप्न मी 3 वर्षातच पूर्ण केले. घर, गाडी सगळं. त्याच वेळेस 2011ला मी ट्रक घेतल्या होत्या. त्यावेळेस मी पैसे कमवत होतो. कशासाठी मी बोलतो इथं? माझ्या बायकोसाठी, माझ्या पोरांसाठी. बसलो असतो ना बायकोचे बड्डे करत फिरत घेऊन. त्यांना डॉक्टरने सांगितलंय, मला चालायचं नाही सांगितलं. ह्या वयात काहीच कमी नाहीये, तरी पण येतो मी बॅक टू बॅक. आता 10-11 दिवस झाले घराच्या बाहेर. नॉनस्टॉप मी तुमच्यासंग बोलतोय. का? पैशासाठी. किती पैसे लागतात मला जीवन जगायला? काय आमचा खर्च काय येतं? काय खातो? सकाळी फ्रूट्स एक ज्यूस घेतलंय, आणि दुपारी काय खाल्लंय? नॉर्मल 2 पोळ्या खाल्ल्यात. संध्याकाळी दूध घेणार आहे. किती खर्च आहे जीवन जगायला? मग कशासाठी हा पंगा घेतोय? माझ्या आईबापाला पैसे पाहिजे होते, भेटले. घरं भेटले, गाड्या भेटल्या, बायको खुशी, मुलं खुश आहेत. श्रीमंतीच्या एका टॉप लेवलला गेल्यावर मी खुश नव्हतो. मी म्हणलं मला ती गरिबी का भेटली, ते सफराचं घर का, ती जिंदगी का, श्रीमंतीत मला एन्जॉय नाही करायचा, मला शोधायचंय. मला दुःख का झालंय, का मला गरिबीत घातलं देवाने, काय असा गुन्हा केला होता, ते उत्तर शोधायला अध्यात्मात गेलो. आणि मी बघितलं मला भेटायला लागलं. पण असे त्या बहिणीला नाही भेटू राहिलं, त्या बापाला नाही भेटू राहिलं, त्या बायकोला नाही भेटू राहिलं. ते बिचारे संघर्ष करतात, तडफडतात, त्यांना नाही भेटू राहिलं. चॅरिटी करायला लागलो, डोनेशन करायला लागलो. 2-4 कोटी रुपये डोनेशन केल्यानंतर मला कळलं की ही मदत काहीच फायदेशीर नाही लोकांना. काय होईन या मदतीने लोकांना? अन्न, कपडे वारंवार मदत लागतात. जिजस आले, कृष्ण आले, पैगंबर आले, बुद्ध आले, यांनी लोकांना कपडे, पैसे, अन्न वाटले का बावलींनी, महाराजांनी? नाही म्हणलं. यांना पैसे, कपडे, अन्नाची गरज नाहीये. त्यांच्या हात जो दिवा विजलाय ना, जो अंधार पडलाय ना, त्या दिव्याला भेटू आपण. भेटायला लागलो. मी कोण आहे, मी कुठून आलो, भगवंत कोण आहेत, मेल्यानंतर काय होते, दुःख काय होतं, या कर्माचा जबाबदार कोण आहे, का तो नवरा, का ती बायको, का मीच? त्याचे उत्तर मला भेटले आणि मी लोकांना द्यायला लागलो. लोक आता खंबीरपणे लढायला लागले. मी खुशी नाहीये. मला त्या जीवात्म्याला मदत करायची ज्यांनी दुःख भोगलंय, जे संघर्ष, मी जे राहणारी रात मी मारण्यापर्यंत गेलो ना, असे लोक रडतात आहेत ना. ती बाई रडतीये, तो माणूस रडतोय, नो मॅटर, माहीत नाही घरच्यांना किती रडतोय, पण तो रडतोय. त्याला मला दिशा द्यायची. मी तर नाही थांबणार. मला पैसे नाही पाहिजेत. आज मी सनेजमधून 1 रुपया नाही आला तरी माझ्या अकाउंटला मी महिन्याला 1-1 करोड रुपये कमवू शकतो. ह्या लेवलचं अचिव्हमेंट्स आहेत. मग मी तर का आलो तुम्हाला मोटिवेट करायला? तुमच्या आतमध्ये दिवा आहे, तो पेटवायचा आहे मला. आणि अशा दिव्याला बिलकुल नाही पेटवायचं की जो फक्त स्वतःच्या घरात उजाड करून बसन. मला अशा दिव्याला पेटवायचे की स्वतःच्या घरी उजाड झाल्यावरती मशाल लोकांच्या घरात पेटवण्यासाठी गेला पाहिजे. तिथे लोक तयार आहे आणि गेले साथ. आहे का साथ द्यायची तयारी? अशोक तोडमल भगवान कृष्णांची शपथ घेऊन सांगतो, शरीरात आखरी श्वास असेपर्यंत, शरीरात आखरी रक्ताचा थेंब असेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, तुमच्यासाठी आणि समाजासाठी. शरीराच्या नात्यालाही दुःख देतात माणसाला ना. आपण आत्म्याचं नातं करूया. हे तयारी? यू आर रेडी वर? सोलचं रिलेशन रेडी हो? आहे का साथ द्यायला तयार? या. इथं घर होईल, गाड्या होईल, माणसं म्हणून पैसा होईल, काय गोड शिक्षण, हेल्प, फॉरेन सगळं होईल. नका घालू 5-50 वर्ष, नका घालू म्हातारपणात जाऊ. घुसाया 7-8 वर्ष या बिझनेसमध्ये. सुख दुःख संगच लढूया आपण. सुख दुःख संगच लढूया. फक्त पैशाची नाही, सगळ्या गोष्टीची गरज आहे आणि तुम्हाला सगळे जे यश आहे देऊ शकतं. अशोक तोडमल तुमसंग असणं आयुष्यभरासाठी, माझे लीडर तुमसंग असतील आयुष्यभरासाठी. आणि आपली लई गरज आहे रे ह्या भारतामध्ये. खेड्यापाड्यात त्या बहिणीला, त्या बाबाला, त्या नवऱ्याला, त्या मुलांना, त्या मुलींना तुमची वाट पाहतात. जालन्यामध्ये वाट पाहतात,
अकोल्यावाले वाट पाहतात, अमरावतीवाले वाट पाहतात, नगरवाले वाट पाहतात तुमची, कराडमध्ये, मुंबईमध्ये, हे महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात तुमची वाट पाहतात. कुणी गुजरातला पाहते, कोणी कर्नाटकला पाहते, कोणी आंध्रात, तेलंगणा, UPला पाहते, बांगलादेशमध्ये पाहते. आहे ना प्रत्येकाच्या आतमध्ये रक्त. जर जगातले लोक आपल्याकडे येऊ शकतात तर आपली पण वाट पाहतायत, आणि तुमची त्यांना गरज आहे. तुमच्यापेक्षा पण लय दुःखात लोक आहेत, त्यांना हात द्यायला जा. मी आलोय ना हात द्यायला तुम्हाला, तुम्ही देताल का लोकांना? आपला परिवार मोठा करा. वसुदेव कुटुंबकम म्हणतात. फक्त 4-5 लोकांचा परिवार तर चिमणे, कुत्रे, मांजरं पण पोचतात. झालं गाडीन, झालं घरण, काय केलं असं तीर मारला. हा अरे असं जीवन जगा. आंबा पिकल्यानंतर घर बाहेर येतो कोळीसोबत ना, राईट ना, त्याला आसक्ती म्हणतात. जेव्हा चक्कू पिकतो ना, कोळी सहज बाहेर येते. असं जीवन जगूया आपण. हा मस्त पैकी काय जे दिले ना देवाने 5, 10, 15, 20, 25, 30 वर्ष फुल्ली लॅविश जिंदगी जगू. आणि एवढ्या प्युअरिटीवर जेव्हा तुम्ही जगता ना, केव्हा शरीर सोडणार आहे तुम्हाला महिनाभर अगोदरच कळत. राईट ऑर रॉंग? म्हणतात ना, इच्छा बाकी आहेत आणि शरीर संपलं म्हणजे मृत्यू नाही, पुन्हा जन्म. पण इच्छा संपल्यात आणि शरीर आहे मुक्ती. काय मुक्ती? असे शेकडो, हजारो, लाखो लोक रडत असतील. शेकडो, हजारो, लाखो लोक रडत असतील, आणि आपण आपल्या परिवाराला, आपल्या पत्नीला, नवऱ्याला, मुलाला, नातेवाईक, मित्राला, समाजातल्या अनोळखी हजारो लोकांना म्हणणार, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा, आमचा